जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम। प्रभू श्री रामचंद्र, सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी आणि उपस्थित सर्व श्रोते यांना विनम्र वंदन करून आपण आज दशक 2 समास 7 सत्वगुण याचा अभ्यास करूया। आपण सर्वांनीच आत्ता हा समास ऐकला। हा सत्वगुणाचा समास ऐकताना प्रत्येकाच्या मनात काही निरनिराळ्या प्रतिमा या नक्कीच आल्या असतील। काय काय असतात या प्रतिमा? सत्वगुण म्हणजे सात्विकता, सोज्वळपणा, परममंगल, पवित्रता। हे लक्षात घेतलं की आपल्या डोळ्यासमोर येतात प्रभू रामचंद्र, तुकाराम, ज्ञानेश्वर, हरिनामी रंगलेला वारकरी। कोणाच्या डोळ्यासमोर विठ्ठलाची मूर्ती येईल, कोणाला साने गुरुजी आठवतील, कोणाला विनोबा आठवतील, एखाद्याला गंगेचा शांत प्रवाह आठवेल, त्याची खोली, त्याचं गांभीर्य आणि पावित्र्य आठवेल। एखाद्याला लता दिदींचा स्वर आठवेल, कुणाला कुमार गंधर्वांचे तान आठवेल, एखाद्याला पंडित डी.व्ही. पलुसकर यांच्या गोड गाण्यातील गाण्याच्या ओळी आठवतील, एखाद्याला सात्विक सोज्वळ असे कुसुमाग्रज बाबू बोरकर आठवतील, एखाद्याला शाळेत शिकवणारे अतिशय शांत प्रेमळ ज्ञानी डॉक्टर व्ही.ए. कुलकर्णी सरांसारखे एखादे शिक्षक आठवतील, कोणाला आजी आजोबांचं निर्मळ निर्व्याज प्रेम भरलेला सुरकुतलेला पण अतिशय सोज्वळ असा चेहरा आठवेल। कितीतरी इमेजेस, प्रतिमा आणि अनुभव, आणि त्यांनीच आपण एखाद्या संकल्पनेशी जोडले जातो। समर्थ आपल्यासमोर सत्वगुणी लोकांचा असाच एक विराटपट श्लोकातून आणि ओव्यांमधून मांडत आहेत। आपल्या क्षमतेनुसार उपलब्ध वेळेत किती कण आपण मनात साठवू शकतो ते पाहूया, अभ्यासूया। समर्थ सत्वगुणाला परमदुर्लभ म्हणतात, म्हणजे जे सहज सुलभ नाही, जे अनकॉमन आहे, जे असाधारण आहे असं। कारण काय आहे, सत्वगुणात स्थिर राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतात। मानवी मनाची स्वाभाविक धाव ही रज आणि तमोगुणाकडे अधिक असते, पण सत्वगुणात स्थिर राहण्यासाठी देवाची आणि सद्गुरूची कृपा लागते। म्हणून हा सत्वगुण दुर्लभ। सत्वगुणानं काय काय घडतं तर समर्थ सांगतात, योग्यांना सिद्धी लाभते, संसार दुःखाचं मूळ नाहीसं होतं, म्हणजे जन्माचं कारण जी वासना ती नाहीशी होते। उपासना साध्य झाली की उत्तम गती मिळते, मोक्ष मिळतो, भगवंताचं दर्शन घडतं, अनुभूती मिळते, आणि हे सगळं सत्वगुणामुळे साध्य होतं। म्हणून तर सत्वगुणाचं कौतुक करताना समर्थ भक्तांचा कोवसा असा शब्द वापरतात। कोवसा म्हणजे काय तर आधार, म्हणजे सत्वगुणाच्या आधारे मदतीने भक्तीचा मळा फुलतो। समर्थ म्हणतात, सत्वगुण म्हणजे भवसागरात भरवसा। मुळात भवसागर अशाश्वत, आणि त्यामधला भरवसा म्हणजे शाश्वतातील शाश्वत असं जे काही असतं ते सत्वगुणामुळे प्राप्त होतं। सत्वगुणामुळे चित्त स्थिर होतं, राहतं। सत्वगुणाला मोक्षलक्ष्मीची दशा असंही म्हणलंय। दशा म्हणजे इथे ऐश्वर्य असा अर्थ घ्यायचा, आणि ती प्रगट कुठे होते तर मुक्त पुरुषांच्या जीवनात। रामकृष्ण यांच्या चरित्रामध्ये हा सत्वगुण आपल्याला भेटतो। कुणी म्हणेल, हो रामाच्या चरित्रामध्ये तर हा सत्वगुण स्पष्ट दिसतो, पण कृष्णाच्या कृष्णाच्याही चरित्रात दिसतो। कृष्णाने खूप व्याप उपद्व्याप केले, ते जरी रजोगुणाशी जोडता येत असले तरी सुद्धा या सगळ्यांमधनं अकर्ता होऊन पूर्णपणे अलिप्त होणं हे कृष्णाला साधलं, आणि हा सत्वगुण आहे। परमार्थाबाबत साधकाला जे आकर्षण वाटतं ते सुद्धा या स्वानुभवी पुरुषांच्या सत्वगुण प्रवृत्त वर्तनामुळेच असतं।
सत्वगुण कसा आहे तर सुखकारी आहे, आनंद लहरी देणार आहे, अज्ञान घालवणारा आहे, साधकांना पुण्य प्रवृत्त करणारा आहे, म्हणजे योग्य दिशेनं साधकाची वृत्ती प्रवाहित करणारा आहे. प्रवृत्ती त्या दिशेने नेणारा असा तो फोर्स आहे, त्याला डायरेक्शन आहे, त्याला ताकद आहे. समर्थ म्हणतात, ऐसा हा सत्वगुण देही उमटता आपण, तये क्रियेचे लक्षण ऐसे असे. श्रीराम. समर्थांनी खूप अनुभव आपल्यासमोर या समासामध्ये मांडलेले आहेत. त्याचं सर्वसाधारण जर विश्लेषण करायचं झालं तर सत्वगुणी माणसाचं वर्तन व्यवहार कसा असतो, विचार कसा असतो आणि त्यातून त्याची अंतरंग स्थिती काय लक्षात येते, या दिशेने हा विचार करावा लागतो. सत्वगुणी माणूस हा प्रपंच सुद्धा नेटकाच करतो. परोपकार करणं ही त्याची सहज स्वाभाविक प्रवृत्ती असते. यज्ञ करणं, करवून घेणं ही त्याची आवड असते आणि अध्ययन आणि अध्यापन याच्यामध्ये त्याला रुची असते. ह्याचा विचार तपासला तर सारासार विवेक आणि नित्यानित्य विवेक हा सतत घडत असलेला दिसतो. आणि अंतरंग स्थिती तपासली तर ईश्वराविषयी प्रेम, परमार्थाची आवड, भावार्थाची आवड, तसंच आत्मतत्व अनुभूतीची त्याला आस असते. सत्वगुणी माणसाचं शरीर, वस्त्र अतिशय सोज्वळ आणि स्वच्छ असतं. नित्य स्नानसंध्या आणि पुण्यकर्म करून तो स्वतःला अतिशय परिमळ ठेवतो. त्याचं अंतःकरण अतिशय निर्मळ असतं आणि त्याचं बाह्यरूप हेही सोज्वळ असतं. निरूपण, हरिकथा याची त्याला गोडी असते आणि त्यामुळे त्याची क्रिया ही पालटते आणि हा रोकडा अनुभव आहे असं समर्थ सांगतात. म्हणजे कसं तर समजा आपण हे प्रवचन ऐकलं आणि त्या प्रवचनामध्ये क्रोधावर संयम बाळगा अशा स्वरूपाचं विवेचन केलं. आपण प्रवचन संपल्यानंतर परत जाताना आपल्या गाडीसमोर एखादा सायकलस्वार आला किंवा आपल्याला ट्रॅफिक लागलं तर त्यावेळी आपल्या मनात काय विचार येतात आणि आपल्या वाणीच्या दृष्टीनं काय प्रगट होतं त्यातून आपल्याला लक्षात येतं आपली क्रिया पालटली का नाही. सत्वगुणी माणसाला दान करण्याची इच्छा होते, म्हणजे त्याच्या विचारांमध्ये कणव असते आणि परोपकार करायची त्याला इच्छा होते आणि जी वस्तू दान द्यायची त्यापासून तो निसंग आणि अलिप्त होतो, हे लक्षात घेणं महत्त्वाचं. सत्वगुणी माणूस कुळधर्म, व्रतवैकल्य, नेम, उद्यापन आणि दान देणं, तीर्थे, उपोषण, उपवास या सगळ्या गोष्टी करतो आणि त्या निष्काम वृत्तीनं करतो. याच गोष्टी जर सकाम झाल्या तर त्या रजोगुणात जमा होतात. गोरगरिबांना अन्नदान करणं, जमीन दान करणं, पाण्याची, पाणवठ्याची सोय करणं, देवळं बांधणं, पडली असतील तर त्यांचा जीर्णोद्धार करणं, देवळाच्या शेजारी धर्मशाळा बांधणं, तिथं असलेल्या झाडांना पार बांधणं. आता ही सगळी सत्वगुणी माणसाची सहज स्वाभाविक घडणारी कर्म आहेत. ह्याला पॅरलल उदाहरणं काय आहेत तर विनोबा भावे यांनी ज्यावेळेला भूदानासाठी आवाहन केलं त्यावेळेला आपल्या पूर्वजांनी ज्यांच्याकडे अधिक होत्या त्या जमिनी दान केल्या आणि त्या भूमिहीनांना मिळाल्या. म्हणजे असं आवाहन करावं असं विनोबांना वाटलं आणि तसं जमिनी दान द्यावा असं आपल्या पूर्वजांना वाटलं. दोघंही सत्वगुणात स्थिर होते. अहिल्याबाई होळकरांनी पुष्कळ घाट बांधले, देवळं बांधली जी अजूनही लोकांना निवारा देतात. गाडगेबाबांनी स्वच्छतेचं काम करून स्वच्छतेचं महत्त्व पटवलं, त्यांनीही काही मठ उभारले. आता हे सत्वगुणाचं क्रियाशील होणं आहे असं मला वाटतं. समर्थांनी वन, उपवन, फुलबागा हे सगळं देवळांच्या भोवती असावं कारण त्यामुळे तापसांची मनं निवतात असं लिहिलंय. आपण तिरुपती, तिरुमला हा जो प्रवास केला असेल तर आपल्याला हे वर्णन तिथं प्रत्यक्ष अनुभवता येतं हे लक्षात येईल. देवापाशी पोचण्यापूर्वीच अतिशय सुंदर वनराजी आणि सुनियोजित उद्यानं आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करतात आणि सात्विकता मनामध्ये भरून राहते. हे सगळं कशामुळे शक्य होतं तर काही धनवान लोक त्यांच्या संपत्तीचा भाग दान करतात म्हणून हे शक्य होतं.
धनसंचय करणं, त्यासाठी व्याप आणि व्यापार करणं हा रजोगुण आहे. पण त्याचा विनियोग हा देवकार्यासाठी करावं, समाजकार्यार्थ करावं, राष्ट्रकार्यार्थ करावा अशी प्रवृत्ती होणं हा अंतरीचा सत्वगुण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा देवाचं वैभव वाढावं म्हणून वर्षासनं दिली, कितीतरी अलंकार आणि देवाला लागणाऱ्या गोष्टी या दान केल्या, हे आपल्याला माहिती आहे. हे अलंकार, ही आसनं, वाद्य, दिंड्या, पताका, निशाणं, हत्ती, घोडे, उंट, पक्षी हे त्या देवस्थानाचं वैभव असतं. आणि हे उपलब्ध करून देणारे जे असतात ना, त्यांच्या अंतरी मात्र हरिभजनाची गोडी असते, भक्तीची गोडी असते, दास्यत्व असतं. आपलं मोठेपण सोडून देऊन ही लोक तिथे सेवा करायला येतात, स्वच्छता करतात, रांगोळ्या घालतात, प्रसाद वाटपासाठी उभे असतात, फळं अर्पण करतात. म्हणजे समर्थ म्हणतात, थोरपण सांडूनी दूरी, नीचपण अंगीकारी हा सत्वगुण आहे. काया, वाचा, मन आणि सर्व इंद्रियांसहित देवकार्यासाठी हजर राहणं म्हणजे सत्वगुण. समाजकार्य, राष्ट्रकार्य यासाठी तन, मन, धन अर्पण करणारे सावरकर, बाबा आमटे, शिवाजीराव पटवर्धन, अब्दुल कलाम, होमी भाभा हे सगळे सत्वगुणी म्हणता येतील असं मला वाटतं. स्व आणि स्वार्थ याच्यातून बाहेर पडून उच्चतम अशा हेतूला जोडलं जाणं, समर्पित होणं म्हणजे सत्वगुण असंही मला वाटतं. उपवास, नित्यकर्म, जपध्यान हे का महत्त्वाचं आहे, तर त्यातून आपलं वर्तन सुधारतं, आपण मृदू बोलू लागतो, नियमानं वागायला लागतो आणि संत, सज्जन, योगी यांना बरं वाटेल, सुखावतील अशी कृती हातून घडायला लागते. एखादा अभिमान गळालेला, निक्काम आणि आत्यंतिक प्रेम देवाबद्दल असलेला भक्त जेव्हा कीर्तनाला उभा राहतो, तेव्हा भक्त आणि श्रोते यांचे स्वाभाविक भाव कसे होतात, तर ते सात्विक असतात. त्यांना घाम येतो, रोमांच उभे राहतात, डोळे भरून येतात, देहाचं विस्मरण आणि भान हरपतं आणि ते नाचू लागतात. संत तुकाराम महाराजांचा असाच एक अभंग आहे, दाटे कंठ लागे डोळिया पाझर. भीमसेन जोशींनी अतिशय सुंदर वर्णन केलं आहे आणि त्यामध्येही या सत्वगुणाचं वर्णन आलेलं आहे. समर्थ म्हणतात, अंतरी देवाचे ध्यान, तेणे निडालरे नयन, पडे देहाचे विस्मरण, तो सत्वगुण. भक्तिरसाचा परिपोष झाला की त्याचा परिणाम काय होतो, तर देहाभिमान कमी होतो, वैराग्य वाढीला लागतं, मायेचं मिथ्यत्व समजतं, आत्मानात्म विवेक उत्पन्न होतो आणि संसारातून मोकळ होऊन परमार्थ साधन करावं अशी प्रवृत्ती व्हायला लागते. ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी यांच्यामध्येही सत्वगुण दिसतो. तो कसा दिसतो, तर त्यांची त्या त्या वर्णाश्रमाची जी कर्तव्य आहेत त्यांचं नित्यनियमानं पालन करायचं. प्रपंची जो दक्ष असतो तो, आणि जो संकट येतात त्यांना धैर्यानं तोंड देतो, तो सत्वगुणी. आणि त्याचं मन मात्र भगवंत प्रेमात गुंतलेलं असतं आणि त्यामुळे त्याची वृत्तीही संतुलित होते. सुखदुःख समे कृत्वा तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जितः अशी अवस्था असते. वृत्ती उदास म्हणजे अनासक्त आणि अभोगी असते आणि असा सत्वगुणी भगवत भजनात रमतो. अशा सत्वगुणी लोकांची स्फूर्ती म्हणजे प्रज्ञा, प्रतिभा ही जागृत होते. त्यांचा जो काही स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स असतो तो व्हायला लागतो. त्यातून साहित्य निर्मिती होते, आत्मस्वरूपाचे विचार बळावतात, संशय नाहीसे होतात, वर्तनामध्ये दया, क्षमा, शांती हे सगळं येतं. म्हणजे थोडक्यात त्यांचं वृत्त्यंतर होतं आणि उरल उपकारापुरता या वृत्तीनं हे सत्वगुणी अतीत अभ्यागतांची क्षुधाशांती, त्यांच्या अडचणी निवारणं, त्यांना आसरा देणं, यथाशक्ती देण्याची प्रवृत्ती निर्माण होणं अशा अवस्थेत जातात. सत्वगुणी लोकांचं मनोधैर्य अतिशय उंचावलेलं असतं. त्यांचं इंद्रिय आणि वासना यांच्यावर नियंत्रण असतं. प्रसंग कुठलाही असो, चित्त स्थिर राखण्याची कला त्यांना साधलेली असते. देवासाठी प्रसंगी देह समर्पित करण्याचीही तयारी असते. सत्वगुणी माणसं ही क्षमाशील असतात, सहनशील असतात. याचा अर्थ त्यांना दोष दिसत नाहीत असं नाही, त्यांना दोष दिसतात, पण तरी ते पोटात घालणं, कोणालाही टाकून न बोलणं आणि कोणी काही बोललं तरी सुद्धा प्रत्युत्तर न करता शांत राहणं हे त्यांना जमतं. राग आवरता येतो. समाजाने नाना परीनं त्रास दिला तरी ते सहन करणं
निंदकावर सुद्धा उपकार करणं अशी ही स्वाभाविक प्रवृत्ती सत्वगुणी माणसाची असते. हे वाचताना अर्थातच ज्ञानेश्वर महाराजांची आठवण होते. समाजाने अनंत त्रास दिला, अनंत छळ केला, पण ज्ञानेश्वर महाराज मात्र जाताना काय देऊन गेले? पसायदान देऊन गेले, ज्ञानेश्वरी देऊन गेले, अमृतानुभव देऊन गेले. तर असा हा सत्वगुण आहे. समर्थाने सांगितलेल्या 2 ओव्या मुद्दाम उल्लेख करतो, कारण याचा अनुभव आपण गेल्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये घेतलेला आहे. समर्थ म्हणतात, विदेसी मेले मरणे तयास संस्कार देणे अथवा सादर होणे तो सत्वगुण श्रीराम. कोविड या आजाराच्या दुसऱ्या लाटेत जगभर खूप संख्येनं मृत्यू झाले. आप्तस्वकीयही लांब उभे राहत. काही वेळेला तर मदतीला सुद्धा कोणीही उपलब्ध होत नव्हतं. अशा वेळी कितीतरी अनाम कर्मचारी स्वयंसेवकांनी धोका पत्करून हे उपरोक्त कार्य केलं आहे. त्यावेळी ते सत्वगुणात स्थित असावेत असं मला वाटतं. दुसरा श्लोक आहे, कोणी एकास मारी तयास जाऊन वारी जीव बंधनमुक्त करी तो सत्वगुण. काही महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये भर दिवसा पेरुगेट पोलीस चौकीसमोर एका तरुणीला कोयता घेऊन मारायला धावलेल्या एका अविचारी तरुणाला एका तरुणानेच अडवून त्या तरुणीला वाचवलं. रस्त्यावर खूप लोक होते. कोणी मोबाईलमध्ये फोटो काढत होते, कोणी पळून गेले. चौकीत सुद्धा पोलीस होते, पण त्या गर्दीमध्ये एकच सत्वगुणी निघाला. अर्थात सत्वगुणी माणसं ही तुलनेनं संख्येनं कमी असणार हे तर ओघानच आहे. सत्वगुणी माणसाला संत भेटीची ओढ लागते आणि संत कृपा झाल्यावर सामान्यांना सन्मार्ग दाखवावा असं वाटायला लागतं. त्यांना हरिभजनाची गोडी लावायची. जे आत्मज्ञान आपण अनुभवलं त्याचं अधिकारी इतरांनाही बनवावं अशी इच्छा होऊ लागते. यातनंच साहित्य निर्मिती होते, संस्थात्मक उभारणी होते, शिष्य तयार करणं, मंदिरं मठ उभारणं हे सगळं सत्वगुणाचं प्रत्यक्ष दर्शन आहे. सत्वगुणी माणसाची वृत्ती जगदाकार होते. कसं होतं? परभूषणे भूषण, परदूषणे दूषण, परदुःखे सिरे जाण तो सत्वगुण श्रीराम. असं हे विरघळून जाणं आहे. जे जे दिसते भूत तया मानिजे भगवंत असं झालं की मग दुसऱ्याच्या सुखाने सुख आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःख असं घडू लागतं. देवाची धर्माची आवड आणि कोणतीही वासना न करता जो भक्ती करतो तो सत्वगुणी असं समर्थ म्हणतात. हा सत्वगुण विकसित झाला, स्थिरावला की काय घडतं त्याचा थोडासा सारांश बघूया. भवसागर तरुण जाणं सोपं होतं. विवेक म्हणजे आत्मानात्म विवेक जागृत होतो. भक्ती सातत्यानं घडते आणि जिथे भक्ती घडते तिथं समर्थ म्हणतात, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. आत्मज्ञानानुभूती मिळून याची देही याची डोळा मोक्षप्राप्ती होते. बाभू बोरकरांनी एक गीत लिहिलेलं आहे, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आहे. त्यामध्ये सत्वगुणाचं अतिशय सुंदर वर्णन आलेलं आहे. त्याचा उल्लेख करतो आणि थांबतो. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, जिणे गंगौघाचे पाणी, जिणे गंगौघाचे पाणी, नाही पुण्याची मोजणी. जय जय रघुवीर समर्थ.